वाठार इथं दुपारी अचानक निर्माण झालेल्या वेगवान धुळीच्या भोवऱ्याने भारत केशव कांबळे यांच्या घराचे छप्पर उडाले. प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भिंती कोसळल्या. या घटनेत सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले असून अशा प्रकारच्या भोवऱ्याने प्रथमच झालेल्या या नुकसानीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं पुणे बंगळूर महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत भारत कांबळे राहतात. घरातच त्यांचा कोचिंग सीट शिवण्याचा व्यवसाय 35 वर्ष झाली आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वेगवान धुळीचा भोवरा त्यांच्या घराच्या खिडकीतून आत शिरला. यामुळे घरावरील छप्पर व पत्रे उडून गेली. भिंतींनाही तडे जाऊन त्या कोसळल्या. घटनेच्या यावेळी भारत कांबळे मशीनवर काम करत असताना त्यांच्या जवळूनच पत्रे उडून गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भोवऱ्यामुळे घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेत सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीही घडली नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या वादळात कांबळे यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत द्यावी. समाजातील दानशूर व्यक्ती, समाजसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन शिवसेनेचे संदीप दबडे यांनी केले आहे. माझं नाव भगवान केशव कांबळे. मी इथं गेले 30-35 वर्ष धंदा करतोय. कोशिश चालू राहतोय बी इथंच. आणि काम करता करता अचानक पाठीमागून गोलाकार वादळ आलं. ते आतमध्ये शिरलं आणि पूर्णपणे पत्रे सगळं पत्रा माझ्या गळ्याजवळनं गेला असं ओढून आणि मी खाली पडलो. माझ्या अंगावर विटा वगैरे पडल्या. टोटल सगळं उद्ध्वस्त झाले. टोटली शेडबीड पूर्णपणे पडली. 3-4.5 लाखाचं नुकसान झालं आहे माझं.